चला निवेदन आणि ठीक आहे का? झालं तुम निवेदन दोन केलं? मिनिटं. निवेदन. अध्यक्ष महोदय, बावीस जुलै 2026 माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांचा जन्मदिवस आहे. त्याच दिवशी माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांचा जयंती आहे. या निमित्ताने आपण हा विचार करतो आहे की राज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियानाच्या माध्यमातून प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये एक शिबिर आयोजित करायचे आणि या शिबिराच्या माध्यमातून राज्यातल्या संपूर्ण सेवा हमी कायद्याच्या सेवा आपण महाराष्ट्राच्या जनतेला उपलब्ध करून द्यायच्या, असं एक शिबिर आपण आयोजित करण्याचा निर्णय घेतलेला आहे. 22 जुलैला हे शिबिर होतील. 22 जुलैला काही कारणाने होऊ शकले नाही तर 25 जुलै आणि 26 जुलैला होतील आणि त्यामुळं एका विधानसभेत एक शिबिर होईल 22 जुलै, 25 जुलै किंवा 26 जुलैला. आणि या शिबिरामध्ये केंद्र सरकार, राज्य सरकारच्या ज्या ज्या योजना मंजूर झालेल्या आहेत किंवा काही लाभार्थ्याचे लाभ मंजूर झालेले आहेत, सर्वच विभागाच्या राज्याच्या, महसूल असेल, कृषी असेल, ग्रामविकास असेल, सर्वच विभाग. आणि यामध्ये अत्यंत दोन महत्त्वाचे जे निर्णय झालेले आहेत की महिलांना शेतकरी जे आता दर्जा दिलेला आहे, कृषी विभागाचे या ठिकाणी मंत्री आहेत. राज्य शासनाने ऐतिहासिक निर्णय घेतला. मी मुख्यमंत्र्यांचे धन्यवाद व्यक्त करतो, कृषी मंत्र्यांचे धन्यवाद व्यक्त करतो आणि आपल्या सभागृहाचे की आपण या ठिकाणी कायदा मंजूर केला. तर या ठिकाणी महिला शेतकरी जे आता दर्जा दिला आहे याचे आय कार्ड त्यांना वाटप करणे किंवा दाखले देणे, जेणेकरून ते आपण सुरुवात करतो आहे. याच दिवशी गावठाण जे आपले आहेत राज्यातले, त्या गावठाणामध्ये स्वामित्व देण्याची सनद आपण आता सर्व गावठाणाचं सर्वेक्षण केलं आहे. प्रत्येकाची सनद तयार केली आहे. ती सनद वाटप करायची आहे विधानसभेच्या सर्व लोकांना आणि त्यामुळं ही सनद वाटपाचा कार्यक्रम आणि अजून ज्या काही आपल्या 55 सेवा आहे त्या सेवा या ठिकाणी देण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे. आणि याकरता प्रत्येक शिबिराकरता DPCच्या माध्यमातून 10 लाख रुपये सुद्धा देण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे. त्यामुळे प्रत्येक शिबिराला 10 लाख रुपये देण्यात येतील. माझे विधिमंडळातील सर्व सदस्यांना विनंती आहे की आपण सर्वांनी आपापल्या प्रांताशी आजच बोला, त्याचे स्पॉट ठरवा. आमचे त्या ठिकाणी प्रांत येऊन तुमच्याही चर्चा करतील, सर्व विधिमंडळ सदस्यांना भेटतील आणि एक चांगलं शिबिर या ठिकाणी आयोजित करायचं आहे. आमचा विचार आहे शासनाचा की या शिबिराच्या माध्यमातून या राज्याच्या किमान 10 लाख परिवारांना वेगवेगळ्या योजनेचा लाभ या ठिकाणी देण्याचा आमचा प्रयत्न आहे. दुसरं अध्यक्ष महोदय एक निवेदन आहे. अजून एक आहे 22 जुलै, 25 जुलै किंवा 26 जुलै, 3 पैकी एक दिवस, कुठलाही दिवस निवडा तुम्हाला वाटेल तो, त्यापैकी त्या दिवशी करा. कारण 22 जुलैला बुधवार आहे, त्यामुळं शनिवार रविवार अजून एक ऑप्शन दिलेला आहे. शनिवार रविवारी या ठिकाणी 25 जुलै आणि 26 जुलै, त्यामुळे शनिवार रविवारी करता येईल किंवा 22 जुलैला करता येईल. त्यामुळं 3 दिवस दिलेले आहेत. नाही वाटेल त्या दिवशी करा ना, 3 दिवस ऑप्शन आहे तुम्हाला, 3 दिवस दिले.